पावसाळा सुरू झाला की रस्ते तेच असतात, पण त्यांचा स्वभाव बदलतो आणि म्हणूनच आपण पुन्हा पुन्हा राईड करतो. या शांततेत बसल्यावरती मला एक गोष्ट जाणवली. काही ठिकाणी आपण ठरवून जातो, तर काही ठिकाणी आपोआप पोहोचतो. तर सगळ्यात आधी पेट्रोल टाकून घेऊयात, नंतर मी तुम्हाला सांगतो की आजचं राईडचं लोकेशन कुठं आहे, कुठं निघालो आपण. एका पावसामध्येच तळे साचले सगळीकडं. ही तर परिस्थिती आपल्या पुण्याची. सो फायनली गाईज, ज्या पावसाची आपण एवढी आतुरतेने वाट बघत होतो, तो पाऊस आता पडतोय आणि असा पडतोय की 2 दिवसामध्येच रेड अलर्ट. तामिनी घाट, मुळशी, त्याच्यानंतर लवासा, सगळीकडे रेड अलर्ट आहे आज उद्या आणि परवा. तर आपला प्लॅन तर तामिनीला जायचाच होता, बट टायमिंग नाही जुळला. आज जरा उशिरा उठलो, त्यामुळे तामिनीला गेलो नाही. तर ठरवलं ठीक आहे, पाऊसही पडतो आहे, मस्त वातावरण आहे, तर घरात बसायचं कसं. तर म्हणलं की जवळ कुठेतरी जाऊन येऊयात. पूर्ण पाणी साठलं आहे ब्रिजवरती. या अशा पावसात आहे ना गाडी पळवायची नाही. हे पाणी असतं ना, गाडी खूप बेकार स्लिप मारते. ह्या रोडला कधी आलो आणि ट्रॅफिक नाही असं झालंच नाही कधी. पावसाळ्यातला हाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपल्याकडे तर रोडवरती एवढे खड्डे आहेत आणि त्यात पावसामध्ये कळत नाही खड्डा कुठे आहे काय आहे. इट्स बेटर की आपण हळूहळू गेलेलं, जास्त घाई नाही केली पाहिजे पावसाळ्यामध्ये. तर खडी मशीन चौक जस्ट क्रॉस केला आपण. एवढं ट्रॅफिक होतं इथं आणि मला वाटतं पुढे पण बरंच ट्रॅफिक आहे. तर आत्ता आपण निघालो आहे चतुर्मुखी शिव टेम्पलला, जे की बोबदेव घाटाच्या जवळ आहे. बोबदेव घाट क्रॉस केला की राईट टर्नला एक छोटं गाव लागतं. त्या गावातनं आतमध्ये जायचं आणि थोडं डोंगरावरती मंदिर आहे. एकदम शांत आणि सुंदर असं मंदिर आहे. तर कालच गाडी सर्व्हिसिंग करून आली आहे. 11,000 किलोमीटर झाले आणि सर्व्हिसिंग झालेली आहे. त्यामुळं कसं गाडी जरा स्मूथ वाटते चालवायला. तर आधी चेन खूप वाजत होती, लूज झालेली पूर्ण. आणि ही आपली मान्सूनमधली या वर्षीची पहिलीच राईड आहे, तर एवढं मजा येते. तर नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू द चॅनल. मी सुशांत आणि तुम्ही बघताय रोड बाउंड विथ सुशांत. कसे आहात? फिरताय ना, तर फिरत राहा, कारण फिरायचा सीझन आलेला आहे, पण सांभाळून. कारण सगळीकडे रेड अलर्ट आहे 2-3 दिवस तरी. त्यामुळे विकेंडला बाहेर नाही पडले फिरायला तर ठीकच आहे. आत्ताच पावसाळा सुरू झाला आहे, तर थोडी वाट बघा, थोडं नॉर्मल होईल पाऊस, मग काय आपल्याकडं फिरायला लोकेशनच लोकेशन आहेत. ओ भाई, काय मजा येते बाईक चालवायला. सर्व्हिसिंग झाल्यानंतर एकदम स्मूथ झाली आहे बाईक, एक नंबर यार. आणि आजही आपल्या संग कोण नाही आहे, आपण सोलोच निघालोय. या इथं पण ट्रॅफिक जाम. लुक ॲट द व्ह्यू गाईज, अमेझिंग. खतरनाक टर्न या, टेम्पो चढत नाही येतो. द फेमस टर्न ऑफ बोबदेव घाट. एक नंबर टर्न या, एक नंबर पण आहे, रिस्की पण आहे. काय झालं, हँड ग्लोव्ज ना पूर्ण ओले झालेत, त्याच्यामुळे एकदम पॅक झालेत हाताला. त्यामुळे मी ते काढूनच ठेवलेत.
बिकॉज एवढा लांबचा रूट नाही आहे, रोड पण एवढा रिस्की नाही आहे. ओ भाई काय व्ह्यू आहे भाई. तर आजचा प्लॅन सिम्पल आहे. चतुर्मुखी शिव टेम्पलला जाऊ, तिथं दर्शन करू, थोडं तिथं फिरूयात आणि नंतर मग डिसाईड करूयात. जर आपल्याकडं अजून टाईम राहिला तर अजून आपण थोडं पुढं जाऊयात, नाही तर आपण तिथूनच रिटर्न येऊयात. काय भारी दिसतं हा. आत्ता 1-2 महिन्यापूर्वी आलो होतो मी इथं, पूर्ण असं सगळा कोरडा डोंगर दिसत होता. काय भारी दिसते आत्ता सध्या. अजून 1-2 आठवड्यानंतर एवढं मस्त दिसणार आहे. नाही मागच्या आठवड्यात पण मी विचार केला होता तामिनीला जावं, बट जरा तब्येत खराब होती, त्यामुळे मागच्या विकेंडला कुठं राईडला नाही जाता आलं. बट आता थोडा आपण रिकवर झालो आहे आणि पाऊस पडला आहे, मस्त माहोल झाला आहे, त्यामुळं घरी बसणं थोडा अवघड झालं होतं, त्यामुळे आलो आहे आपण राईडला. तर चतुर्मुखी शिव मंदिरला मी ह्याच्या आधी पण 3-4 वेळा गेलेलो आहे, बट बोबदेव घाटाच्या रूटने मी पहिल्यांदाच चाललो आहे. तिकडे जायचा अजून एक रूट आहे जो कात्रजवरनं जातो. कात्रजचा नवीन टनेल संपला की लेफ्ट साईडला एक छोटं गाव आहे, तिथे गावाचं नाव सध्या मला आठवत नाही आहे. तिथनं लेफ्ट टर्न घेतला की तो रोड सरळ जातो वरती चतुर्मुखी टेम्पलला. तो पण रूट लय मस्त आहे, पण प्रॉब्लेम काय आहे त्या रूटला ना, असा म्हणजे थोडासा स्मॉल रोड आहे तो. जाते 4 व्हीलर पण जाते, 2 व्हीलर पण जाते, बट एक पर्टिक्युलर पॅच आहे तिथं ॲट ए टाईम एकच 4 व्हीलर जाते. तर हा वाला रूट आपण पहिल्यांदा एक्सप्लोअर करतो आहे. लेट्स सी. तर इथनं आपल्याला घ्यायचा राईट टर्न. छोटासा रस्ता दिसतो तिथपर्यंत जायला. लेट्स सी कसा आहे पुढेपर्यंत. तर आपल्याला इथून आता राईड घ्यायचा आहे, जो रोड सरळ जाणार आहे चतुर्मुखी शिव मंदिरला. हे बराच बारीक रोड आहे, बट चांगला रोड आहे, असं नाही की खड्डे आहेत. एकदम नादखोळा. कसं वाटतं एकदम भारी. मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये पण म्हणलं होतं, पुणे त्याच्या आसपासची गावं आणि पाऊस एक नंबर वाईब आहे माहिती आहे का. एक नंबर आहे. पठारवाडी 1 किलोमीटर. ओके, तर कदाचित मंदिर जिथं आहे ना त्या लोकेशनचं नाव पठारवाडी आहे, म्हणजे मला एवढं माहीत नाही. लेट्स सी.
तर आता आपण आलोय मंदिरापाशी. पावसात नांदेलं हे छोटंसं मंदिर पहिल्याच नजरेत मन जिंकून घेतं. आत पाऊल टाकताच एक वेगळीच शांतता जाणवते. समोर नंदी आणि त्याच्या नजरेसमोर महादेवाचं स्थान. मंदिरात प्रवेश करण्याआधी घंटेचा हा नाद वेगळीच ऊर्जा देऊन जातो. काळ्या दगडात कोरलेलं हे चतुर्मुख शिवलिंग या मंदिराचं मुख्य आकर्षण आहे. बाहेर पाऊस सुरूच होता आणि आत एक वेगळीच शांतता. एक नंबर लोकेशन आहे. वन डे ट्रिपसाठी एकदम परफेक्ट आहे. शांत आहे. फॅमिलीला आपण घेऊन येऊ शकतो. रोडही चांगला आहे आणि नेचर बघा तुम्ही पुढं. आता जाताना आपण कात्रजकडनं जाऊ. 2 रूट आहेत. जर तुम्ही सरळ कात्रजवरनं यायचं असेल तर सध्या आपण ज्या रूटने चाललो आहे हा रूट कात्रजवरनं येतो आणि एक बोपदेव घाटातून येतो जिकडून सध्या आपण आलो आहे. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि हे तुम्हाला व्ह्यूज आवडले असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. एक नंबर. मी तुम्हाला मगाशी सांगत होतो एक खराब पॅच आहे तो हाच पर्टिक्युलर पॅच आहे. तर आजच्या राईडमध्ये मजा आली आहे भरपूर. पाऊस मस्त पडत होता. रोडही मस्त होता आणि लोकेशन पण एक नंबर होतं. इथून एक टनेल आहे. त्या टनेलवरनं आपण डायरेक्ट नवीन कात्रज बोगद्यामध्ये जातो आणि कात्रज जवळ इथून मग